नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर खूप दिवसांपासून एकच व्हिडिओची डिमांड होती. प्रत्येक माझ्या कमेंटमध्ये, DM मध्ये आणि स्टोरीला जरी मी काही टाकलं तरी तिथे एकच कमेंट असायची की ताई तुझ्या जे केसांचं रुटीन आहे ते आम्हाला दाखव. तू तेल कसं बनवते, तू काय करतेस, नक्की केसांना काय यूज करते, तुझी केस कशी काय एवढी मोठी आहेत, तर हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं. आणि हा खूप दिवसापासून मला व्लॉग बनवायचा पण होता, पण माझे कामं, माझं शेड्यूल बिझी असल्यामुळे मला जमत नाही. त्यामुळे आता म्हटलं आज बनवायचा. तर चला, तर मग आता मी जास्त वेळ घेणार नाहीये. मी काय फालतूची बडबड करणार नाही. ज्या मेन गोष्टी आहेत, मी काय भरपूर असं पण सामान बिमान काय वापरत नाही. मोजून आपल्या 4-5 गोष्टी वापरते, त्या पण तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर, तुमच्या घरात पण तुम्ही कुंड्यांमध्ये लावलेल्या असतील तिथेच भेटून जातील. त्यामुळं चला लवकरात लवकर आपण ही रेसिपी बघूयात. आणि ही जी रेसिपी आहे ती माझी नाही आहे, ती माझ्या आईची आहे. ती मला अगदी मी लहान असल्यापासून म्हणजे ते यूज करते ते तेल, ती मला केसांना लावते. आधी मी स्कूलमध्ये होते त्यावेळेस तर ती रोज मला थोडं का होईना तेल लावायची, पण आत्ताचं माझं रोजचं शूट हे ते त्याच्यामुळे जमत नाही. मी ओनली जे तेल लावत असेल ना ते फक्त सॅटर्डेला लावते. ते पण सॅटर्डेला लावते, त्याच्यानंतर कामं करत बसते आणि लगेच माझे हेअर वॉश पण करून टाकते. तर चला पुढं बघा, तुम्हाला कळेल मग मी कशा माझ्या ह्या स्टेप्स असतात. तर काही गोष्टी घेतलेल्या नाही आहेत. हे जास्वंदीचं फूल घेतलं आहे, कढीपत्ता आहे आणि ही जास्वंदीची पानं आहेत आणि त्याचबरोबर कडुलिंब आहे आणि ही कोरफड पण घेतलेली आपण. एवढ्याच गोष्टींपासून आपण तेल बनवतो. तर चला तर बघूयात. तर आता हे तेल तुम्हाला समजून गेलं असेल, मला कोणत्याही तेलाचं प्रमोशन करायचं नाहीये म्हणून मी असं लपवते. तर हेच तेल मी माझ्या केसांना वापरते, दुसरं कुठलं सुद्धा तेल वापरत नाही. तर चला आता पुढच्या प्रोसेस आपण बघूयात. तर हा लोखंडी तवा आहे. ह्या लोखंडी तव्यातच तेल बनवते, कारण की ह्याच्यातून आपल्या केसांना आयर्न सुद्धा भेटतं. तेल पण आळले. तर आता थंडी पडली आहे त्याच्यामुळे तेल सुद्धा असं आळून गेलेले. तर सगळ्यात पहिलं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे की कापूर टाकायचा. कधी कधी वेळ नसतो आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी गोळा करायला, तर तुम्ही नुसतं कापूर आणि तेल हे जरी गरम गरम केसांना लावलं ना तरी उत्तम. मी आधी तसेच करायचे स्कूलला जेव्हा होते तेव्हा. 2च वड्या टाकल्यात मी कापराच्या, जास्त काही टाकलेले नाहीये. त्याच्यात आपण कढीपत्ता टाकला, बंद करते. कडुलिंबाची पानं, ही आपली जास्वंदीची पानं टाकली, ही जास्वंदीची फुलं आणि त्याचबरोबर ही कोरफड. गर काढून आणि गर काढून टाकायचा. आणि जास्त वेळ हे उकळत नाही बसायचं, 5च मिनिटं ठेवायचं, नाही तर अख्खं ते खराब होऊन जातं. त्याचा कलर उतरला पाहिजे, मिक्स झालं पाहिजे, एवढंच. आता हे सगळं आपण मिश्रण केलंय, ते छान तेल गरम पण झालंय. आता आपण ते गाळून घेणार आहे या गाळणीने. सगळं आपण ह्याच्यातला अर्क काढून घेतलाय तो या तेलामध्ये प्रॉपर. तेलाचा कलर बघू शकता किती चेंज झालाय आणि किती प्युअर झाल्यासारखं तेल दिसतंय. गरम गरमच लावायचं. आणि हे गरम गरम म्हणजे की लय पण गरम गरम दोन डोक्यात वतू नका, कोमट होऊ द्यात. आणि फक्त स्काल्पला लावायचं आपल्या स्किनला, फक्त कापसाने व्यवस्थित हे करायचं. तर आता सगळेजण म्हणतील की हे फक्त तू मुलींसाठी सांगितलंय का, तर असं अजिबात नाही. हे जे तेल आहे मुलं पण वापरू शकतात आणि मुली पण वापरू शकतात. आणि त्याचबरोबर मुलींना मला सांगायचंय, तुम्ही जे रात्रीचे मोकळे केस सोडून झोपता, ही सगळ्यात चुकीची कॉन्सेप्ट आहे. रात्री झोपताना कधी पण वेणी घालूनच झोपायचं. मी रात्री वेणी घालूनच झोपते, त्यामुळे माझी केस ही स्ट्रॉंग राहिलेली आहेत, स्ट्रॉंग आहेत अजून. तरी सुद्धा थंडीचा महिना सुरू झाला की हा हिवाळा, त्यामध्ये माझे पण केस गळतात, डॅन्ड्रफ होतो, हे कॉमन आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हे तेल वापरल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये येतात आणि आपली जी केस आहेत ती छान स्ट्रॉंग होतात. आणि हे माझं रहस्य असं पण समजू शकता.
आणि तेल लावताना हे कधी पण कापसाच्या साह्याने लावायचं, जेणेकरून प्रॉपर इथे बघू शकता स्कॅल्पला तेल लागलं जातंय आणि व्यवस्थित लागलं जातं आणि लाईन बाय लाईन लावायचं तेल. तर असं छानसं तेल लावून घ्यायचं. आणि तुम्ही म्हणाल की तू पार्लरमध्ये पण जात असशील आणि काय काय ते स्पा वगैरे करत असशील. माझ्यापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये, म्हणजे माझी जेवढी लाईफ झाली तेवढ्यामध्ये मी कधीसुद्धा पार्लरला जाऊन असले काही उद्योग केलेले नाहीत. जे काय ते माझं आईच करते. मी माझे केससुद्धा कापायला बाहेर जात नाही, आईच माझे केस कापते. जे काय आज माझे एवढे मोठे जे केस आहेत, जे माझे केस एवढे मोठे झालेत ती फक्त आईमुळे झाल्यात, कारण की सगळी काळजी तिने घेतली आहे माझ्या केसाची. म्हणजे टोटल आता एवढी मोठी केस दिसतात ते सगळी, म्हणजे की तेल पण तीच बनवते, तीच लावते. ती मला कधी म्हणत पण नाही की मीच का करू तुझ्या केसांसाठी. कधी कधी ओरडते की बाबा तू लक्ष दे जरा केसांवर. पण आता माझं शेड्यूल इतकं पॅक आहे, माझे क्लासेस, माझं शूट, हे सगळ्या गोष्टी मग नाही जमत. मग ती बनवून ठेवते माझ्यासाठी तेल वगैरे. आणि असं तेल छान लावून घ्यायचं. आणि हे म्हणाल ना तर माझ्या एक काय म्हणतात केसांचं सिक्रेट म्हटलं तरी चालेल की तर ॲटलिस्ट 2 तास तरी तुम्ही केस आहेत नाही पॅक बांधून ठेवली पाहिजेत अशी. त्यावेळेसच ते तुम्ही तेल लावलंय त्याचा उपयोग आहे, नाही तर काही सुद्धा उपयोग नाही. तुम्ही म्हणसाल 15 मिनिटं ठेवते आणि लगेच जाते आंघोळीला, काही सुद्धा उपयोग नाही. आणि रात्रभर तेल लावायचंच नाही बरं का, ही कॉन्सेप्ट खूप चुकीची. रात्रभर तेल लावायचं आणि दुसऱ्या दिवशी उठायचं आणि मग ती केस धुवायची, अजिबात सुद्धा नाही. आणि तुम्ही म्हणाल मी शॅम्पू कुठला वापरते, तर तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरा जो तुमच्या केसांना सूट होत असेल. आणि जे पण तेल तुमच्या केसांना सूट होत आहे तेच वापरा बरं का, नाहीतर परत ते केस गळायचा पण खूप प्रॉब्लेम असतो. नवीन तेल आलं की हा थोडे दिवस गळतातच. चांगली माझी चंपी झालेली आहे आईकडून छानशी. तर अशाच प्रकारे माझी केस 2 तास अशी तेलामध्ये लोतपोत झालेली मस्तपैकी छान. त्यांचं असं काय म्हणतात उन्हात पण बसले होते थोडंसं, त्यांना पण ऊन भेटलंय, छान असं झालेलं आहे माझा मसाज वगैरे. तर चलो आता मी हेअर वॉश करणार आहे. एवढंच करायचं आहे, तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर कसा वाटला हा व्लॉग तो नक्की कमेंट करून सांगा. आणि जर का चॅनलला जर काही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर कमेंट करा की नेक्स्ट व्लॉग मी कोणत्या याच्यावरती बनवू. आता स्किन केअर बनवू का अजून तुम्हाला काय वेगळं माझ्याकडून माहिती हवी असेल माझ्या रुटीनची, तर ती तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मी हे जे सांगितलं होतं ते माझ्या केसांचं रहस्य, जे इतके दिवस मी सगळ्यांपासून लपवून ठेवलं असं म्हटलं तरी चालेल. आणि खरंच मला भरपूर जण विचारतात की तू केसांसाठी खरंच काय करते सायली, आम्हाला सांग. तर आता कसं भेटल्यावरती सगळ्यांना सांगणं होतं, पण तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणं हा खूप कठीण भाग होता, पण तो पण इझी झालेला आहे. ते पण पोहोचून गेला, आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईल आलेला आहे तो. नक्की त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहू द्या. धन्यवाद.